स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर आज दत्तगुरूंच्या माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. कारण दत्त जयंती येऊ राहिली आहे ना जवळ, त्याच्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर दत्तांचं दर्शन घेतलं, त्यांना आवाहन केलं आणि त्यानंतर त्यांच्या 11 प्रदक्षिणा घेतल्या. आणि इथे खूप मोठी एक मूर्ती आली आहे दत्तांची दत्त जयंतीसाठी, तर त्यांचंही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर शंकरबाबाच्या मठामध्ये गेलो, तिथे पण आम्ही शंकरबाबांचं दर्शन घेतलं. त्यांचं पण दर्शन घेऊन त्यांना पण आवाहन केले. आणि त्यानंतर म्हटलं दुसऱ्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं ना, तर पारायण मी दरवर्षी करत असते, दत्त जयंतीपर्यंत करत असते दरवर्षी. परंतु ह्यावेळेस आम्हाला थोडीशी अडचण येणार होती दत्त जयंतीला, कारण आमच्या घरामध्ये जावेची डिलिव्हरी होणार होती. 15 तारीख दिलेली आहे. तर त्यामुळे म्हटलं अडचण येईल म्हणून मी आधीच केलं, दत्त जयंतीच्या आधीच गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं मी. तर ते कारण 15 तारखेच्या आत मग माझं पारायण संपून जाईल. तर दुसऱ्या दिवशी मग पारायणाची सुरुवात केली मी. उंबरठा पूजन वगैरे केलं आणि माझ्या मुलाने आणि आम्ही दोघांनी मिळून गुरुचरित्राचं पारायण केलं. 7 दिवस असं मस्त पार पाडलं गुरुचरित्राचं पारायण. त्यानंतर आम्ही सांगता पण केली. तर उद्यापनसुद्धा ह्या व्हिडिओमध्येच ॲड केलं आहे. तर खूप असं छान पटकन लवकर उठून आवरलं, कारण घाई होती खूप. तर मग कारण 10:30ला आपल्याला नैवेद्य दाखवावं लागतं. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. मस्त अशा पुरणपोळ्या टम फुगत होते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला. 3:30 वाजता तयारी सुरू केली होती, कारण उद्यापन करायचं होतं, वाचन पण करायचं होतं आणि सवासनी पण थोडंसं म्हणजे जेवण पण घालायचं होतं थोडंसं. तर मस्त असं 10:30पर्यंत आवरून झालं. 10:30ला नैवेद्य वगैरे दाखवला आणि सांगता वगैरे करून घेतली. आरती वगैरे करायला लावली. तर आरती वगैरे झाल्यानंतर मस्त असं नैवेद्य दाखवले. तर 5 ताट भरले मी नैवेद्याचे. आपल्या कुलदैवताला, कुलदेवीला, स्वामींना, दत्तगुरू महाराजांना, विष्णू भगवानांना, सर्वांना मी 5 ताटं करत असते मिळून. तर त्यानंतर आरती वगैरे करून झाली आमची. मस्त आरती वगैरे झाली आहे. तर आरती केल्यानंतर आम्ही इथे जेवायला बोलवले होते शेजारी लोकांना वगैरे, त्यांना सर्वांना, शेजारच्या ताईंना वगैरे सगळ्यांना जेवायला वगैरे बोलवले. आणि मस्त अशी सांगता झाली. तर कशी वाटली सांगता सांगा मला. बाय. स्वामी समर्थ सर्वांना.